नवीन मुख्यालय इमारतीसाठी पाठपुरावा, डीपीसी निधीतील कामांवर चर्चा, टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृतींद्वारे उद्यान विकास. महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीच्या उभारणीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय पदाधिकारी आणि आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी नवीन मुख्यालय इमारतीसंदर्भात 3 वास्तुविशारदांनी स्वतंत्र सादरीकरण करून विविध संकल्पना, आराखडे आणि सुविधांबाबत माहिती दिली. डीपीसी आणि महापालिका निधीतून करावयाच्या कामांबाबत चर्चा झाली. महापालिकेतील आयुक्त दालनात बैठक झाली. महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त संजिता महापात्र, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित कोळी, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत नवीन मुख्यालय इमारतीची रचना, प्रशासकीय गरजा, भविष्यातील विस्ताराच्या शक्यता तसेच नागरिकाभिमुख सुविधा यावर चर्चा झाली. तिनेही आर्किटेक्टनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित प्रस्ताव सादर केल्याने विविध पर्यायांबाबत चर्चा झाली. मुख्यालय इमारतीस निधी मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून कोणती विकासकामे हाती घ्यावीत याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. शहराच्या विविध भागातील आवश्यक कामांची माहिती घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवक क्षेत्रासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून राबवण्यात येणाऱ्या विकास कामांच्या सूचना आणि प्रस्ताव संबंधितांनी सादर करावेत असे स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.